नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पेण पूर्व विभागातील निफाड आणि निफाडवाडी गावातील असंख्य तरुणांनी भाजपमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे यांच्या उपस्थितीत पेण तालुका प्रमुख तुषार मानकावले यांच्या नेतृत्वाखाली पेणमधील शिवसेना कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला। गेली 30 वर्ष आमच्या गावचा विकास कोणत्याच लोकप्रतिनिधींना करता आला नाही, त्यामुळेच आम्ही शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचं यावेळी माजी सरपंच मारुती कुऱ्हाडे यांनी सांगितलं। सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विभागातील शेकडो ग्रामस्थांनी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात विविध मागण्या आणि तक्रारी घेऊन पाली तहसील कार्यालयावर धडक दिली। यावेळी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून होत असलेले आंबा नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम अस्वच्छतेविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रुद्रावतार दाखवला। संबंधितांवर जलद कारवाईची मागणी केली। येत्या 8 दिवसात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चिवेगावच्या आंदोलक ग्रामस्थांनी दिला आहे। नरेंद्राचार्य महाराज यांचं प्रवचन आणि गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा नवघर उरण येथील कानकेश्वरी मैदानात संपन्न झाला। कार्यक्रमस्थळी भव्य मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती। या सोहळ्यात पादुका आणि गुरुपूजन सोहळा, श्रींच्या पादुकांचं आगमन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन आणि पुष्पवृष्टी करण्यात आली। या पादुका दर्शन सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आलं। यावेळी त्यांनी आवर्जून पनवेलमध्ये येत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र महासचिव तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला। देवेंद्र फडणवीसांनी कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे। माणगाव शहरातील 116 अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना माणगावमध्ये अनधिकृत बांधकाम राजरोसपणे होत आहे। तक्रारदार रामदास पुराणिक यांच्या घराच्या संरक्षक भिंतीलगत कोणत्याही प्रकारचं अंतर न सोडता बाबूराव निंबाळकर यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलं असल्याचं माणगाव नगरपंचायतच्या निदर्शनास आणून देण्यात आलं। मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयाकडे दाद मागावी लागेल असा इशारा रामदास पुराणिक यांनी दिला आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठाम आहोत, तसंच खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती धर्म पाळत आहोत। मात्र काही दिवसांपासून महाड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या निजामपूर वेळे विभागातील आमदारांचे कार्यकर्ते माझ्या बाबतीत आमदारांसमोर गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ बाबूशेठ खानविलकर यांनी केलंय। आमच्यात मतभेद नाहीत, त्यामुळे आमदार गोगावले यांनी गैरसमज करू नये असंही ते म्हणाले। ग्रामीण भागातील लहान मुलांचं भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांचं समर्थ आणि सशक्त समाज घडवण्यात महत्त्वाचं योगदान आहे। अंगणवाडी सेविका या ग्रामविकासाचा कणा आहेत असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील सुरुची रिसॉर्टमध्ये आयोजित जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ वाटप कार्यक्रमात केलं। यावेळी व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाचे लढवय्ये नेतृत्व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील विहिगर येथे जोड रस्त्याच्या मोरीचं उद्घाटन माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडलं। जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा विनियोग करीत जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा धडाका सुरू ठेवला। ग्रुप ग्रामपंचायत चिपळे येथील विहिगर जोड रस्त्याच्या मोरीचं काम पूर्ण करून ग्रामस्थांना होणारी गैरसोय दूर केली आहे। खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वावंढळ उपसरपंचपदी शिवसेनेच्या ललिता रामदास काईनकर यांची बिनविरोध निवड झाली। त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच सुहास कदम यांनी त्यांची निवड जाहीर केली। ग्रामपंचायत वावंढळ उपसरपंच अमोल कदम यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने
रिक्त जागा भरण्यासाठी आज सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. ललिता काईनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पेण तालुक्यातील प्रस्तावित औद्योगिक विकास प्रकल्पास भूसंपादनाची नोटीस निघाली. त्यावेळी पेण तालुक्यातील गावांनी विरोध केला होता. परंतु शासनानं नव्याने पेण तालुक्यासह तिसरी मुंबई करण्याचं ठरवलं असल्याने विकासास विरोध नको म्हणून शेतकऱ्यांनी सरसकट जमीन देण्याचं ठरवलं. असं असतानाही शासन पोलीस बळाचा वापर करून मोजणी करत आहे. ही मोजणी म्हणजे शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचं षडयंत्रच आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शेकाप नेते जयंतभाई पाटील यांना सांगितलं. यापूर्वीही जयंतभाईंनी विधिमंडळात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली आहे. पेणमधील कुंभाराळ येथे श्री समर्थ सर्वांगीण विकास संकुलाचे श्री समर्थ योग निसर्गोपचार संशोधन केंद्र आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिराची सुरुवात आरोग्य दैवतांचे पूजन आणि दीप प्रज्वलित करून झालं. यावेळी योगिक ॲक्युप्रेशर या आरोग्यवर्धक उपचार शिबिरात 51 स्त्रिया आणि 23 पुरुषांनी सहभाग घेतला होता. बहुसंख्य रुग्ण संधिवातानं त्रस्त होते. या शिबिरात कंबर, पाठ, मान, खांदे, गुडघेदुखीवर प्रामुख्याने इलाज करण्यात आले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.